आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार का असा सवाल उपस्थित झालेला आहे। भाजपकडून काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जातोय। आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश हा ठरलेला आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। तर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित झालेला आहे अशी विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला माहिती मिळतेय। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती भाजपकडून काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जातोय। खरं तर सातव कुटुंबीय हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात आणि त्यामुळेच आता हा एक मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावरती मंत्री बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। नाही, आम्ही हे तर मला माहिती नाही जे आपण सांगतायत, पण कुणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो। शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे। काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत। त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा आपण चर्चा करू। पुढची बातमी पाहूयात। खासदार संजय राऊतांनी राज्य निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यावरून आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील